अंजू नेवळच्या डोक्यावर थरथरत्या हाताने कुरवाळलं. आय एम सॉरी बाबू. तुझी आई खरंच गुन्हेगार आहे तुझी. आय एम सॉरी. आय एम सॉरी, ती कळवळून म्हणाली. तिने त्याच्या डोक्याजवळ डोकं टेकवलं तसा तिचा हुंदका बाहेर पडला. पुढे अंजूच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. तिने दचकून मान वर केली. समोर अहिल्याबाई उभ्या होत्या. त्यांनी अपराधीपणे बघून मायेने कुरवाळलं तिच्या चेहऱ्यावर. अंजूने आता सरळ त्यांच्या पोटावर डोकं टेकून त्यांना मिठी मारली. माफ कर मला. मगाशी भावनांच्या आहारी जाऊन जरा जास्तच बोलून गेले मी. अहिल्याबाई तिच्या डोक्यावर कुरवाळून भरल्या आवाजात म्हणाल्या. तुम्ही नाही आई, मी सॉरी. माझं खरंच चुकलं. अंजू हुंदके देत म्हणाली. नाही ग पोरी, ना तू चुकलीस ना आम्ही. ही नियती आहे जी चुकते. 2 गोड क्षण देत नाही की पुन्हा 2 युगांचं दुःख पदरात टाकते. लग्न झाल्यापासून हात धुवून मागे लागली आहे तुझ्या. पण मला अभिमान आहे की माझी लेक हार मानत नाहीये. ती लढते. फक्त बाळ एक लक्षात ठेव. या लढाईत पोटच्या लेकराची कुर्बानी देऊ नकोस. रुद्रनी तेच केलं. ना मागचा विचार केला ना पुढचा. तू तसं करू नकोस राजा. अहिल्याबाई तिला पाठीवर गोंजारून समजावत म्हणाल्या. त्यापुढे म्हणाल्या, स्त्री जातीचं आयुष्यच असं. कितीतरी तुकड्यांमध्ये विभागलं गेलेलं. एकाच वेळी ते तुकडे सावरणं काही सोपी गोष्ट नाही. तरी मोठ्या हिमतीने ती ते करत असते आणि ते सावरताना एकाकडे तरी दुर्लक्ष होतंच. पण आपल्याला कळालं पाहिजे की आपण कुणावर जास्त लक्ष द्यायचं. वंशला सध्या सगळ्यात जास्त गरज तुझी आहे. त्याच्या निरागस मनावर असे घाव सोडू नकोस जे आयुष्यभर भरण्याचा प्रयत्न करूनही भरणार नाहीत. शेवटचं वाक्य त्या वंशकडे नजर टाकत म्हणाल्या होत्या. अंजू अजून बिलगली त्यांना. तिला तसं बघवत नव्हतं. त्यांनी पदरानेच डोळे पुसले स्वतःचे. बरं चल, कपडे घे बदलून आणि खाऊन घे थोडंसं. अहिल्याबाई अंजूला बाजूला करत म्हणाल्या. त्यांनी तिचे डोळे पुसले. आई, मला भूक नाही. अंजू लाल पडलेलं नाक ओढत म्हणाली. अहिल्याबाई थोडंसं मोठ्यानेच म्हणाल्या आता. अशी कशी भूक नाही? तू जेवणार नाहीस तोपर्यंत कुणीही जेवणार नाही. खाली वाट बघत आहेत ते दोघेजण तुझी. आई खरंच नको, मी बसते वंशजवळ. अंजू केविलवाना चेहरा करत म्हणाली. वंश उठणार नाही आता लवकर. झोपेचं औषध दिलं आहे. ये लवकर खाली. आम्ही वाट बघतो. त्या तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या आणि लगेच बाहेर गेल्या. अंजूने एक दीर्घ श्वास घेत वंशकडे पाहिलं. ती मग उठून बाथरूममध्ये गेली. फ्रेश वगैरे होऊन तिने कपडे बदलले. वंश जवळ बसून तिने त्याला गोंजारून त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले. ती मग जड पावलानेच खाली गेली. ते तिघेही तिची वाट पाहत बसले होते. अंजू बसली तसं सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. जेवताना कोणीच बोलत नव्हतं. खाण्याचाच काय तो आवाज होत होता. पण त्या शांततेत ही कमालीचं समाधान लाभत होतं अंजूला. ती भरल्या डोळ्यांनी बघत होती त्या तिघांना. मागच्या जन्मी नक्कीच खूप मोठं पुण्य केलं होतं तिने. जी अशी जीव लावणारी माणसे भेटली होती तिला. नाहीतर सासरला कंटाळून जाणाऱ्या कितीतरी मुली पाहिल्या होत्या तिने. त्यात नवरा नसेल तर बघायलाच नको. पण तिला भक्कम साथ होती सगळ्यांची. समीर कधी येतो म्हणाला? काहीतरी बोलायचं म्हणून दिनेशरावांनी विचारलं. परवा येतो म्हणाला. ईशाच्या घरी बोलणं झालं आहे. लवकरच तारीख निघेल लग्नाची. सौरभ अंजूकडे एक कटाक्ष टाकून दिनेशरावांना म्हणाला. ईशा व समीर. रुद्रांश गायब झाला. पिया व सौरभचं लग्न मोडलं. त्यामुळे त्या दोघांनीही रुद्रांश येईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तसे तर समीरच्या घरचे तयार नव्हतेच. पण समीर हट्टाला आल्याने ऐकावं लागलं होतं त्यांना. मधूच्या घरचे तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावत होते. त्यांना पोलीस जावई नको होता. त्यामुळे तिने व राहुलने कोर्ट मॅरेज करून टाकलं होतं. राहुलची बदली झाली तसे ते दोघेही तिकडे राहायला गेले होते. कामाच्या नादात अंजू तिच्या जिवलग मैत्रिणींनाही विसरली होती. बहिणीसारखी अगदी सोलमेट असणारी पिया. तिने तर अंजूला मैत्रीण म्हणूनही सोडलं होतं. रुद्रांश गेला तशी तिची मैत्रीणही गेली होती तिला सोडून. या 3 वर्षात अंजूने कॉल करूनही कधी उचलला नव्हता तिने. अंजूने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. पियाच्या आठवणीने डोळे पाणावले तिचे. आता तर हातातला घासही तोंडात टाकावासा वाटेना. बळच तोंडात घेऊन घशाखाली घातला तो. अंजू, तुझं बोलणं झालं की नाही ईशासोबत? दिनेशरावांनी तिचा उतरलेला चेहरा बघून विचारलं. तिला बोलतं करण्यासाठी. नाही बाबा, मी करते उद्या कॉल. घरी बोलवते तिला. अंजू हलकंसं हसून म्हणाली. तिच्या तेवढ्याशा हसण्यानेच त्या तिघांनी समाधानाने निश्वास सोडला. अंजू रूममध्ये आली. तिने मोबाईल चेक केला. ईशाचे खरंच मेसेजेस येऊन पडले होते. तिने तिला रिप्लाय देऊन मोबाईल बाजूला टाकला आणि मग वन शेजारी झोपली. त्याला कुरवाळता कुरवाळता ती रुद्रांचा विचार करवण्यात हरवली. त्याचं वागणं भूतकाळात पाडून गेलं होतं तिला. जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत तरी खरं काय ते कळणार नव्हतं. उद्या सकाळी त्याला पहिलं भेटणं गरजेचं होतं. तिने पुन्हा मोबाईल घेऊन खबरीला त्याच्यावर कडक नजर ठेवायला सांगितली. आणि मग तीही झोपी गेली. एका अज्ञात स्थळी 2 माणसे बसली होती. ती अंजू त्याच्यापर्यंत पोहोचलीच.
आपलं मिशन पूर्ण होण्याआधी तो तिच्या हाती लागला नाही पाहिजे. नवऱ्यासारखीच चालाक आहे ती. पहिला माणूस हातातल्या रमच्या ग्लासकडे बघत म्हणाला, अर्ध मिशन तर तसंही पूर्ण झालंच आहे. उरलेलं काम कुणीही करू शकतं. मग त्याला जिवंत ठेवण्यात अर्थच राहत नाही. दुसऱ्याने पुढे झुकून विचारलं. पहिला माणूस विचारात गडला. डोळ्यात क्रूर भाव उमटले होते. तो जर त्यांच्या हाती लागला तर ते त्यांची मेमरी परत आणण्याचा प्रयत्न करतील आणि मग आपलं पितळ उघडं पडायला एक दिवसही लागणार नाही. माझं एक उरलेलं काम कसं करायचं ते बघतो मी. तू त्याला संपवण्याची तयारी कर. दुसरा माणूस पुन्हा त्याला समजावत म्हणाला. नाही, रुद्राज मोहिते इतक्या सहजासहजी नाही मरणार. त्याला असा बदनाम करून मारायचा आहे. त्याची मेमरी जरी परत आली तरी चालेल. उलट त्याला कळून जाईल की ज्या देशासाठी तो एवढा झटला त्या देशाचं नुकसान त्यानेच केलं. त्या देशाला गुलाम त्यानेच बनवलं. आतल्या आत जळून तोच खाक होऊन जाईल आणि तेव्हाच माझा बदलाही पूर्ण होईल. पहिला माणूस हाताच्या मुठी आवळून चवताळत म्हणाला. नजरेत प्रचंड रोष जमा झाला होता. कपाळावरची शीर तडतडत होती. मूर्खपणा करू नकोस. तुझ्या बदल्याच्या नादात मी माझं मिशन डावाला नाही लावू शकत. माझं एक सोड त्याचा विषय आणि त्याची बदनामी कशी करायची ते सोड माझ्यावर. तू फक्त आता उरलेल्या कामावर लक्ष दे. दुसरा माणूस त्याला ऑर्डर सोडत म्हणाला. असं काय करणार आहात तुम्ही? पहिल्याने विचारलं. दुसरा कुस्तीत हसून म्हणाला. जे काही करेन, पण त्यामुळे मुंबईच्या वाघाचा इतिहासमधून पडदा कट होणार हे नक्की. साऊंड इंटरेस्टिंग. द रुद्राज मोहिते पाटीलचा विजय असो. पहिला हात वर करून उपहासाने हसत म्हणाला. दुसऱ्याने त्याला चेअर्स केलं. ते दोघेही खुनशी हसू लागले. मध्यरात्री कधीतरी वंश जागा होऊन रडू लागला. अंजूने लगेच त्याला दूध पाजायला सुरुवात केली. अजूनही तुटला नव्हता तो. ती शक्यतो टाळायची, पण कधी गरज असली की रात्री अपरात्री द्यायची त्याला दूध. सकाळी अंजू लवकरच उठली. तिने उठल्या उठल्या वंशच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं. ताप वगैरे काही नव्हता त्याला. तिने समाधानाने सुस्कारा सोडला. तिने मग तिच्या खबऱ्याचे मेसेजेस चेक केले. रुद्रांशचं दिवसाचं रुटीन पाठवलं होतं त्याने. त्यानुसार रुद्रांश दिवसभर कंपनीतच राहणार होता. तिने मग मुकेशला आज सुट्टीचा मेसेज टाकला. आजचा सगळा दिवस ती तिच्या लाडक्याला देणार होती. बाबा त्याला ना. वंश सौरभच्या मांडीवर बसून हट्ट करत होता. सौरभ त्याच्यासोबत बाहेर जायला नाही बोलला होता. त्याच्यावर रुसण्याचं नाटक करत बसला होता तो. आई तू बोल. वंश अंजूकडे बघून भुवया जुळवत म्हणाला. ती हसणं कंट्रोल करत म्हणाली. तू बाबांना नालाच केलंस ना. मग तू समजूत काढायचीस. मी नाही पडणार बाबा तुमच्यामध्ये. आई वंश तोंड बारीक करून ओठ बाहेर काढत खुनू लागला. ओके येईन मी. सौरभ बोला तसं वंश खुश झाला. पण तिथे मी सांगेल तसंच थेलायचं. पलायचं नाही. आई आणि बाबांचा हात पकडून थांबायचं. जमेल? सौरभने त्याला त्याच्याच भाषेत समजावून भुवया उडवत विचारलं. हो. वंश दात विचकवून हसत म्हणाला. सौरभने हसतच त्याला कवटाळून त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले. अंजू आता रुद्रांशला इमॅजिन करत होती वंशसोबत. नेमकं तो गेल्यावर अंजूने ती गरोदर असल्याचं समजलं होतं. तो असताना समजलं असतं तर कदाचित तो सोडून गेलाच नसता त्यांना. आता जेव्हा रुद्रांशला वंशबद्दल कळेल किती खुश होईल तो. मिशन सोडून लगेच धावत पळत येईल तो त्याच्या पिल्ल्याकडे. आज रात्री भेटल्यावरती पहिली वंशबद्दल सांगणार होती त्याला. त्याच्या चेहऱ्यावर बाप होण्याचा जो आनंद पसरेल तो भरभरून बघायचा होता तिला. वंश ही एकच कडी होती जी रुद्रांशला घरी आणू शकत होती. जर त्याची मेमरी जाग्यावर असेल तर. अंजू भीतीने थोडीशी शहारली. नाही, रुद्रांश नक्कीच नाटक करत असणार. त्यांचा मेमरी लॉस होऊ शकत नाही. कालही ते नाटकच करत असतील. आज रात्री काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायलाच हवा. अंजूने मनातच निर्धार केला. आता आर या पार रुद्रांशला घरी यावंच लागणार होतं. अंजू व सौरभ वंशसोबत चिल्ड्रन स्पोर्ट्स क्लबमध्ये गेले. दुपारपर्यंत खेळून तो थकला. तसे ते आईस्क्रीम खाण्यासाठी एका कॅफेत आले. ती पाहिजे. वंश उड्या मारून हात करत म्हणाला. बाबू एक ना. ती नतो ना. ही बघ. ही किती छान आहे. यम्मी यम्मी. अंजू त्याची समजूत घालत म्हणाली. तो बर्फाची कँडी मागत होता. पण त्याला लगेच सर्दी होत होती त्याने. ती चान्स घेऊ शकत नव्हती. नाही मला हवी. तो पाय आपटून हट्टाला येत म्हणाला. वंश. अंजूचा आवाज उंचावला. वंशने लगेच नाकपुड्या फुगून पाहिलं तिच्याकडे. तो पळतच गेला सौरभकडे. बाबा. त्याने फोनवर बोलत असलेल्या सौरभला मिठी मारली. एक मिनिट हा. सौरभ समोरच्या व्यक्तीला म्हणाला आणि त्याने वंशला उचलून मांडीवर बसत विचारलं. काय चाललं माझ्या प्लिन्सला? असं तोंड का पाडलं आहे? आई कँडी नाही देत. वंश तोंड वाकडं करून रडवेल्या आवाजात म्हणाला. डोळेही पाणावले होते लगेच. सौरभने काउंटरवर उभ्या असलेल्या अंजूकडे पाहून दे ना असा इशारा केला. अंजू मान हलवतच हसली. काका पुतण्याचं प्रेम अजून काय. ती मग वंशसाठी कँडी आणि त्या दोघांसाठी आईस्क्रीम घेऊन आली. दोघेही वंशसोबत गप्पा मारत आईस्क्रीमचा आस्वाद घेत होते. अंजू खात असली तरी मनात रुद्रांची आठवण फेर धरू लागली होती. ती रुसल्यावर तिला मनवण्यासाठी आईस्क्रीमच तर आणायचा तो.
मध्येच वंशची कॅन्डी हातातून सटकून कपड्यावर पडली. अरे बाबू जरा नीट पकड, सौरभ पटकन कॅन्डी उचलत म्हणाला. अंजू भानावर आली. मी पकडत होते ना वंश, ती त्याचा शर्ट रुमालाने पुसत थोडीशी ओरडली. वाव, व्हॉट ए लवली फॅमिली, कोणीतरी म्हणालं. तसं या दोघांनी माना तिकडे वळवल्या. समोर पिया हाताची घडी घालून उभी होती. ओठांवर कुस्तीत हसू होतं सोबतीला. अंजूचा चेहरा उजळला. पिया दिल्लीला थांबल्याने आणि तीही ट्रेनिंगमध्ये बिझी झाल्याने त्यांची भेटच झाली नव्हती. कधीतरी यायची ती मुंबईला, पण ईशाला भेटून निघून जायची. पिया कधी आलीस आणि इथे कशी, अंजूने लगेच उठून आनंदात विचारलं. मी कधीही येवो, तुला काय फरक पडतो, पियाने उपहासात्मक हसून विचारलं. नजर मात्र सौरभकडे होती तिची. अंजूचं हसू मावळलं. अजूनही ती नाराज होती. मी आहे बाहेर, सौरभ लगेच उठत म्हणाला. अंजू बोलणार तेच तो वंशला उचलून घेऊन बाहेर निघून गेला. मॅडम, एका मुलीने मागून आवाज दिला. कांट यू सी आय एम बिझी, येते मी थोड्या वेळाने, पिया तिला ओरडली. सॉरी मॅम, ती मुलगी नम्रपणे म्हणाली आणि मान खाली घालून गेली. 2च दिवस झाले कॅफे घेऊन आणि आज लगेच दर्शनही झाले तुमचे, काही कमी तर नाही पडलं ना, पिया अंजूकडे बघून निर्विकारपणे म्हणाली. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझ्या हुशारीची जादू चालली तर. खूप खुश आहे मी तुझ्यासाठी, अंजू कौतुकाने म्हणाली. चेहऱ्यावर तिच्या प्रति अभिमानही झळकत होता. माझ्या जादूचं सोड, तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर, जो तुझा पदर सोडायलाच तयार नाही तो, पियाने भुवया वाकड्या करत विचारलं अंजूला. डोळ्यात पुन्हा एकदा तिरस्कार दाटून आला तिच्या. आवाजातही बस्तर होताच, अगदी पहिल्यासारखाच. अंजू एक सुस्कारा सोडून विषण्णतेने म्हणाली. पिया प्लीज, मी आधीही सांगितलं आहे तुला, तो सर्वस्वी त्याचा निर्णय होता, मलाही पटला नव्हता तो. तुझी काळजी होती म्हणूनच मी त्याला सारखी. ओह रिअली, तुला तो पटला का नाही ते पाहिलं मी आत्ताच काय, आजपर्यंत खूप वेळा पाहिलं आहे मी. तुझ्या हसण्यावरूनच कळतं तुला किती काळजी आहे माझी ते. असती तर त्याच्यासोबत अशी आईस्क्रीम पार्टी करत फिरली नसतीस, पिया कपाळावर आठी पाडून तिच्यावर नजर रोखत म्हणाली. अंजू बोलणार तेच ती म्हणाली. यू नो व्हॉट, आता तर मला फरकही पडत नाही. तू कर एन्जॉय त्याच्यासोबत, मी तशीही देवसोबत मूव्ह ऑन करत आहे. व्हॉट, देव, लाईक सिरियसली, अंजूने धक्का लागल्यासारखं विचारलं. एकदा त्याने तिला धोका दिला होता, तरीही ती त्याच्यासोबतच पुढे जात होती. अंजूला हे पटलं नाही. येस, आय एम डॅम सिरियस, सांग तुझ्या त्या सो कॉल्ड कीपरला, बट आय एम मुव्हिंग ऑन. पत्रिका पाठवेनच लवकर, पिया भुवई उडवत ठासून म्हणाली. अंजू आता भयंकर अस्वस्थ झाली. ती मान हलवत म्हणाली. पिया एक, तू एक, पिया तिला मध्येच थांबवत ओरडली आणि बोट दाखवून क्रोधित होत म्हणाली. तुला पुन्हा भेटेल की नाही माहीत नाही, पण पुढे जाण्याआधी तुला बोलून टाकायचं मला. तू कधी काळी माझी बेस्टी होतीस, बहीण होतीस, पण आज तू माझ्यासाठी ती मुलगी आहेस जिनी माझ्यासोबतच राहून माझाच होणारा नवरा हिरावून घेतला. माझ्या आयुष्यातली नागिन निघालीस तू. शक्य झालं तर मला परत तुझं तोंड दाखवू नकोस. आय हेट यू आणि लाईफ टाईम हेट करत राहीन. बाय. पिया एक माझं, अंजू तिचा हात पकडत म्हणाली. तसा पियाने हात झिडकारला आणि अंजूचा मागे तोल गेला. पिया घाबरून तिला सावरण्यासाठी हात पुढे करणार तेच तिची नजर सौरभवर गेली. त्याने सावरलं होतं अंजूला. बाहेर उभं राहून दोघींचं बोलणं ऐकलं होतं त्याने. डोळ्यात येणारं पाणी मोठ्या मुश्किलीने अडवलं होतं. वंशला तिथल्या सिक्युरिटी गार्ड जवळ ठेवून आत आला होता तो. सौरभ अंजूला उभं करून पियाला म्हणाला. हिच्याकडे निरोप देण्याची काहीच गरज नाही, ऐकलं मी सगळं. आय एम ग्लॅड दॅट यू आर मुव्हिंग ऑन. तसंही जी मुलगी तिच्या बेस्ट फ्रेंडची होऊ शकली नाही ती माझी काय साथ देणार. आणि इथून पुढे तुझं तोंड दाखवू नकोस आम्हाला, कारण एक वेळेस नागिन परवडली, पण तुझ्यासारखी घमंडी मैत्रीण नाही. सौरभ काय बोलतेस तू, अंजू त्याच्यावर ओरडली. तसा तोही तिच्यावर ओरडत म्हणाला. कुणाच्या नादी लागावं हे पण मीच सांगायचं का आता. चिखलात कितीही दगड फेकले तरी शिंतोडे आपल्याच अंगावर उडतात. चल. सौरभ एक, अंजू बोलतच होती की सौरभने तिचा हात पकडला. पियाकडे एक रागीट कटाक्ष टाकून तो तिला ओढतच घेऊन गेला तिथून. पिया मठ्ठसारखी बाहेर जाणाऱ्या त्या दोघांना बघत होती. तिचं सर्व अंग थरथरत होतं. लालबुंद झालेले डोळे पाण्याने डबडबले होते. हाताच्या मुठी आवळत तिने डोळे बंद केले. हृदयात कळ निघत होती, जी त्या हृदयात जागा दिलेल्यांनीच दिली होती. तिने डोळे उघडून गालांवर ओघळलेलं पाणी पुसलं. बाद झालं, आता ती रडणार नव्हती. जर त्यालाच तिच्या असण्याचा फरक पडत नव्हता तर ती तरी किती दिवस रडणार होती त्याच्या प्रेमासाठी. नाही रडणार ती आता. चेहरा पुन्हा एकदा निर्विकार झाला. आजूबाजूच्या माणसांकडे तिने रोखून पाहिलं. तशा त्यांच्या माना खाली वळाल्या. ती मग तशीच पाय आपटत आत निघून गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.